बघा KYC ही सगळ्यांनाच कंपल्सरी असतं. या संदर्भात मला असं वाटतं की KYC करण्यासाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत आणि माहिती देण्याची गरज आहे आणि ती केल्यानंतर ही संख्या निश्चितपणे वाढेल याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विक्रम झालाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवार यांनाही त्यांनी मागे टाकले. यावर संजय राऊत असं म्हणतायत, हे कसलं विक्रम? नेहरू यांच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोण मोडू शकतो असं त्यांनी विचारलं. एक गोष्ट अशी आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे योगदान आहे भारताच्या प्रगतीमध्ये हे कोणीही नाकारलेलं नाही आहे. परंतु ते आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री होते. परंतु त्यांचा सुद्धा विक्रम शेवटी मोदींच्या नावाने आला जातात कारण त्यांच्यापेक्षा जास्त काळ मोदी साहेबांनी हे केलं. जगभरामध्ये आज जे संबंध मोदी साहेबांनी एस्टॅब्लिश केले ते सुद्धा एक रेकॉर्डच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या परीने काम करत असतात, आपल्या परीने विक्रम करत असतात. तसंच फडणवीस साहेबांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याचा जो एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे तो कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे ज्या प्रमाणामध्ये विकसित झालं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये एवढी कामं ही महाराष्ट्राचं मूलभूत सुविधा विकसित करण्याच्या संदर्भात झालेली नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. माजी खासदार विनायक राऊत यांची टीका होते यांच्यावर. त्यांच्या सुनबाईंनी आपलं अघोरी कृत्य वगैरे केल्याचं तक्रार दाखल केली आहे ठाण्यामध्ये. त्यानंतर काल सावंतवाडीतनं एका बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यामधून जो ताब्यात घेतलं. एक गोष्ट अशी आहे की ज्याला एखादी महिला तक्रार करते त्याला त्याला न्याय मिळायलाच लागतो आणि न्याय देणं हे काम पोलीस यंत्रणेचं आहे. तर पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करेल याची मला खात्री आहे. परंतु ह्या घरगुती बाबी असतात तर त्याची सुद्धा कितपत जाहीरपणे चर्चा व्हावी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या संदर्भात त्यांना न्याय मिळणं हे माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही कॉमेंट करणं हे मी योग्य समजत नाही. महिलेला न्याय देणं ही सगळ्यात प्राधान्याची भूमिका आहे आणि ती होईल आणि त्याच्यासाठी जी काय माहिती द्यायची आहे ती त्यांचे कुटुंबीय देतील अशी मी अपेक्षा करतो. शिवसेनेच्या नीलमताई बडू यांनी सांगितलं की यावर तत्काळ चौकशी व्हावी. या संदर्भात ताबडतोब त्या महिलेला न्याय मिळावा असं न्याय 100% मिळावा माझं तेच म्हणणं आहे की महिलेला त्या न्याय मिळाला पाहिजे आणि ते खरोखर आवश्यक आहे आणि ते त्या दृष्टीने तातडीने पोलीस चौकशी होऊन तो न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे. एक गोष्ट अशी आहे की जेवढं चांगलं हे प्रशासन आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे ते लक्षात घेता केवळ बदनामी करण्याच्या पलीकडे याचा दुसरा कुठलाही उद्देश नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यानंतर असं म्हणताय 18 जुलै रोजी आता ते नागपूरमध्ये रामरक्षा पठण करणार आहेत. आता रामरक्षा पठण झाली आता नागपूरमध्ये. नाही हे बघा जो प्रकार अयोध्येमध्ये घडला त्याच्यावर पोलीस ॲक्शन सुरू आहे. कडकातली कडक ॲक्शन घेण्याच्या संदर्भात घोषणा सुद्धा झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ती कारवाई होत असताना जणू काय आपल्यामुळेच कारवाई झाली असं भासवण्यासाठी हे आंदोलन आहे असं मला वाटतं. वांगचूक यांचं जे आता आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये त्यांना मी भेटणार आहे, त्यांना त्यांच्या आंदोलनाला माझा सपोर्ट आहे असंही म्हणत आहे. बघा आज असं आहे की ज्या पद्धतीने लोक आज उभाठाला सोडून जात आहेत त्या पार्श्वभूमीवर काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नामुळे फार काही होईल असं मला वाटत नाही. त्याच्याऐवजी इतर ठिकाणी फिरत राहण्यापेक्षा त्यांनी जर आपल्या आमदारांना भेटलं खासदारांना भेटलं तर ते अधिक संयुक्तिक ठरेल आणि त्याच्यामुळे शिवसेना मग आणि उभाटा अधिक तुटणार नाही असं मला वाटतं. हिंदूंना लुटणाऱ्यांना आता जागा दाखवायची वेळ. हिंदूंना कोणीही लुटत नाही आहे. हिंदू आज संघटित झालेले आहेत. काही व्यक्तिगत कोणी काही केलेलं असेल तर त्याचा हिंदुत्वावर आरोप करणं हे चुकीचं आहे. ही व्यक्ती असतात ज्या स्वार्थी असतात आणि ह्या स्वार्थी लोकांच्या हातून घडलेली पापं असतात. त्यांचं वर ॲक्शन घेणं हाच त्याच्यावरचा इलाज आहे.
आहे